तान्या पंढरी हे बघ गोपू मालक आलेत. मालक कधी आले? हळू बोल, झोप नको मोडू त्यांची. अरे पण आलं कधी? अरे आपण मळ्यात कोणी गडी माणूस नाही बघून मालक कावला असतील. अरे इथं बोलू नका, चला बाजूला बसून बोलूया. हे बघ सदरा बिदरा काढून कसं निद्रात झोपल्यात. गावात एवढी दंगल जाळपोळ चालल्या, काय घोर आहे का त्यासनी? अरे त्यासनी कशाचा काय पत्ता? कशाला उगाच जीवाला घोर लावून घेतील? सुट्टी लागली असेल म्हणून आला असेल गावाला निवांतपणानं. पण कळलं नसेल असं कसं होईल? गावाकडे येताना घर तर पेटेल दिसली असतील ना मग. मधल्या वाटेनं पिकातून वाट काढत आले असतील. गाव पेटल्याला कशाला लक्ष देतात? अरे ते पोचले असतील आणि मग नांदोडी पेटला असेल. का उडत आली का काय येडे आणू? सोमवाडी वळवड कोळ तर कालच्यानंच जळतंय. मोटर त्याच रस्त्याने येणार ना व. मला तर वाटतंय पुण्याला कालच्याला खबर लागली असेल म्हणूनच धावत आले तर गावाकडे. छे, पुण्याला काय कळतंय आणि शहरात काय होतंय? ती तर शिकल्या सवरलेली लोक. अरे परत ते जाऊ दे, मालकाने विचारलं तर सांगायचं काय? सांगायचं काय म्हणजे जे घडलं ते सांगायचं. नाही सांगितलं म्हणजे थोरलं मालक कावत्याल. अरे तान्या भिका, अरे काय लेको. हा यार कुठं होता तुम्ही? कुठं होता? राम राम. मालक आणि काय झालं ते खरं खरं सांगा बरं. उगा लपवा छपीचं काम करू नका आणि तेल मसाला लावून सांगायचं नाही. काय झालं सांगा. अहो पर गोपू दादा तुम्ही कवा आलात? मळ्यात निर्मलाबाई नव्हत्या? निर्मळाबाई होत्या ना, पाणी आणायला म्हणून विहिरीकडे गेल्या. त्या 8-10 जण लाठ्या काठ्या घेऊन येतात म्हणून वरडत झाल्या. मग काय पळालो तिकडे, तालात लपून बसलो म्हणून वाचलोय. ओ नांदवडीत काय झालं ते सांगा ना, बाकी सगळं माहिती आहे. काय सांगाय साहेब, बामणाची 40-45 घरापैकी अर्धी लुटली अगर जाळली. आप्पा कसे आहेत? ते सुखरूप आहे. आणि आपलं घर रे? घर अर्ध जळलं दादा. मालक म्हणत होते दागदागिने जिन्नस सारं लुटलं. ओ आमच्या घराबद्दल काही कळलं का? नाही दादा, बामणाळीत लय गोंधळ झाला. कुणाच्या जीवाला काही धक्का नाही ना? नाही नाही, कुणा जीवाला धक्का नाही. जाळपोळ करणारे कोण होते? परगावचे होते. पण बामणाची घरं दाखवणारे हे जाळा हे लुटा हे सांगणारे गावातलेच होते ना. माझा तर अजून विश्वास बसत नाही. ठेवावाच लागल. बर चला आपण निघूया. चला. बरं ताना काय धोका नाही ना? नाही मालक, सोबतीला येऊ का? नाही नाही तुम्ही इकडेच थांबा. मोटर रस्त्याने जाऊ नका मालक, नदीच्या काठाकाठाने जावा. बरं आप्पा आहेत ना घरी? तुम्ही माझ्याकडेच थांबा, जाऊ नका कुठं. चल रे. रघु, रघुनाथ, हाय ग. चला पायपीट संपली. अर्ध्या फरलांगावर आलो. विनायका, विनो, अरे कुठे? ते बघ बुटके टेलर. अरे यशवंता, माधव देशपांडे असं नाव आहे ना त्यांचं? अरे पण सगळे त्यांना बुटके टेलर याच नावाने ओळखतात. पण कुणी हाक मारत नाही यशवंता. मी तरी कुठे मारतोय? विनायका टेलर, काय ओळखताय? हो काय हो,
काही हरवलंय का? नाही काय दुपारी ते लोक आले होते ना, त्या गावामध्ये दंगल झाली त्यामुळे सगळी जाळपोळ, ते बघून माझी मुलं घाबरून गेली. तो कुठेतरी जाऊन लपून बसली ती. मी त्यांना शोधतोय आणि हे बघा, तुम्ही त्यांना शोधा. तुम्हाला कुठे दिसली ना तर त्यांना सांगा मी त्यांना शोधतोय म्हणून. आणि त्यांची आई खूप खूप वाट पाहते असं सांगा त्यांना. हो, घाबरू नका म्हणून. धडाधुडपातून लपत छपत घरी या. त्यांना सांगा. आणि हे बघा, त्यांना सांगा की ते आता दंगल करणारे आहेत ना, जाळपोळ करणारे, ते आता सगळे निघून गेले. घाबरू नका म्हणून. जास्ती घाबरले असतील ना तर त्यांच्या कानामध्ये एक छोटीशी फुंकर मारा, म्हणजे बरं वाटेल त्यांना. मी त्यांना शोधतो, तुम्ही त्यांना शोधा. नाही तर नको तुम्ही नका शोधू, मीच त्यांना शोधतो. किती तिन्ही सांजा झाला, रात्र झाली. रात्रीच्या वेळी माझी मुलं माझ्या घरी असायला पाहिजे. तो मी शोधतो त्यांना. मला शोधलं पाहिजे. मी शोधतो त्यांना. खरंच वाटत नाहीये घर आलंय ते. पण इथे बाहेर कुणीच का दिसत नाहीये. गणेश, मी निघू. मी जातो घरी. हा, मी येईन. गुप्पू, शंकर, असा काय रे हा गोपू? काय झालं? अरे माझ्या घरी काय झालंय त्याला बघावंसही वाटू नये. चल. अण्णा, आई, शंकर आहे. आई, अण्णा, आई, यशवंता, काय झालं? अण्णा, आई, यशवंता, वहिनी, अण्णा, शंकर, काय झालं रे? काय झालं रे घराचं? आणि अरे गेले कुठे सगळे गेले कुठे? घर आणि सामान असं उघडं टाकून. शांतो, काळजी करू. हे बघ यशवंता, आपण चौकशी करूया. अरे कुठे? शेजारी पाजारी चौकशी करूया आपण. काळजी करू नकोस. बघू देशपांडे, बघू तात्यांकडे विचारूया. चल. अण्णा, हे अण्णा, बघू तात्या. काय आहे? आमच्या घरचे कुठे आहे तो सगळे? कोण तुम्ही? अहो मी यशवंता. माझ्या घरी कोणीच नाहीये. गेले कुठे सगळे? माहित नाही, मला माहित नाही. अहो इथं आमच्या मनात पंचायत झाली आहे. तुमच्या लोकांना कोणी बघितलंय? आमच्या मतीला नाही कोणी आले आणि आता चौकशा करतायत. अहो मी तर आत्ता आलोय पुण्याहून. माहित नाही.
चल यशवंत चल. बापू बापू इकडे कुठे रे यशवंत? अरे मंदिराचे पुजारी आहेत ना बापू जोशी, त्यांना विचारूया. बाबा नेहमी इथे येतात. बापू बापू बापू. अरे काय रे यशवंत? बापू आमची घरची मंडळी कुठे आहेत, काही कल्पना आहे का? बापू टाळू नका, अहो मला कोणीच काही सांगत नाहीये. यशवंत अरे किती गडबड चालू आहे, केवढी धावपळ चालू आहे. अशा वेळी तुझ्या घरची मंडळी कुठे आहे ते मला कसं सांगता येईल? अरे अरे अशा वेळी कोण कोणाला सांगून जातं का? अहो पण तुम्ही सकाळी तरी कोणाला पाहिलं का? आई बाबा अण्णा वहिनी ते इथे नांदवडीतच आहेत का परगावी गेलेत? नाही नाही, काल तुझ्या अण्णांना देवळासमोरून जाताना पाहिलं मी. कुठे शोधू रे शंकर मी यांना? यशवंत काळजी करू नकोस. अरे सुखरूप असतील ती सगळी मंडळी. चल. सगळीच घरं ओळखीची गिरी आपल्या. हे कानड्यांचं, ते जोशी मास्तरांचं आणि ते पलीकडचं भागवतांचं ना रे. हो आणि बाजूचं कुलकर्ण्यांचं. एक गोष्ट लक्षात आली तुझ्या शंकर? काय? सगळीच माणसं घरं सोडून गेलेली दिसतात. आपण इतके आलो पण किती कमी माणसं भेटली ना रे आपल्याला. शंकर शंकर आमची माणसं बहुतेक गुप्त्यांच्या वाड्यावर असतील. गुप्ते? हो चल 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 चल. गुप्ते काका, गुप्ते काका. अरे यशवंता, तुम्ही इकडेच आलात होय? अरे आतापर्यंत तुमची माणसं आमच्याकडेच होती. अण्णा वहिनी इथेच होते? हो इथेच होते, आत्ताच घरी गेले. अरे गणेश, वेणू कशी आहेस तू? ठीक आहे. येऊ मी काका? अरे आल्यासरशी थोडा थांब की, काहीतरी घेऊन जा. बरं आलात कधी तुम्ही? आत्ताच आलो. काका आता थांबू नका, निघतो मी अण्णा वहिनींना भेटतो. हा चला रे चला. नाही नाही, मुलांना इथेच राहू दे. तुम्ही जाऊन अण्णा वहिनींना भेटून या. बरं लवकर या रे. येतो काका. अण्णा अण्णा. यशवंत कुठे गेला होता तुम्ही? अरे काय झालं आपल्याकडे? काय काय केलं आपल्याकडे? तुम्ही सुखरूप पोहोचला. मला सगळं मिळालं, मला सगळं मिळालं. काय नाही नाही ते विचार येत होते रे माझ्या मनामध्ये. तुम्हाला धडधाकड बघितलं मला. अरे यशा, जळू देत रे घरात, जळाली तर जळू दे. लुटू देत आपली घरं, लुटू देत. आपला नशीब तर नाही ना लुटून गेलं. आहे आपल्या किंमत, कमावू पुन्हा सगळं. यशवंत शंकर आले का? अण्णा अण्णा अण्णा. आई आई बाबा, आई बाबा कुठे आहेत अण्णा? आहेत आहेत सुखरूप आहेत. 4 दिवसापूर्वी नानांकडे पंढरपूरला गेले. ती बरंच झालं ते पंढरपूरला गेले. ते सगळं म्हातारीला बघवलं नसतं बघवलं. भाऊजी, भाऊजी कुठल्या वेळेला सुट्टी घेऊन आला तो? खरं तर उशीरच झाला अण्णा. अरे थोडा लवकर पोहोचलो असतं तर तुम्हालाही आधार मिळाला असता ना रे. शंकर जा
चुळा भरा, तोंडावरनं हात फिरवा. पाणी आहे कुठे घरात? आडाचं काढून देईन म्हटलं तर पोहरा सुद्धा नाहीये. काय? होय, पाणी द्यायला भांड सुद्धा नाहीये घरात. आडाचा पोहरा सुद्धा सोडून नेला पडव्यांनी. अण्णा, गरीब शाळा मास्तराचं घर. चार होती नव्हती ती सगळी भांडी कुंडी, कपडे लागते, धान्य बिन्य सगळं धुवून नेलो भाऊजी. त्यांनी सुद्धा ठेवलं नाही. कोण होते ते लोक? काही गावाबाहेरचे होते, तसे काही गावातले होते. सगळ्यांचंच फावलं रे, सगळ्यांचंच फावलं. तो आपला गण्या चांभार बेधडक घरात घुसला, साळीचं पोतं उचलून घेऊन गेला. आपला गण्या? आपला गण्या चांभार, आपला गण्या चांभार. ओझं उचलवत नव्हतं, भेलकांड्या जात होत्या, तरी सुद्धा तो घेऊन गेला. सगळी पोरं बेधडक घरात घुसली, हातात मिळेल ती वस्तू घेऊन गेली. सगळेच माहितीतले, सगळेच ओळखीचे. काय बोलणार, काय सांगणार? काय शंकर, तू म्हणाला होतास ना, तू म्हणाला होतास की आपण कुणाच्या अध्यात्म मध्ये आपल्या गावी, आपल्या घरी काही झालं नसणार. मग हे काय झालं रे? हे काय झालं सांग ना. मी आलो. अण्णा, घरात साखर नाही, चहा नाही, भांड सुद्धा नाही. मागणार तरी कुणाकडे? सगळ्यांची हीच तर आहे. हो, बरं झालं वहिनी, निदान घर तर वाचलं आगीतून. कशाचं वाचलं नाही, कशाचं वाचलं? लुटालूट झाल्यानंतर आगच लावणार होते. मागच्या देशपांड्यांचा वाडा बघितलात ना, जळून राख झालाय नुसता. आपल्याही घरात लोक शिरले, लुटालूट केली. इतक्यात सरकार वाड्याजवळ गोळीबाराचा आवाज आला म्हणून लोक घाबरले आणि पळाले. आपल्या आळीतलं आपलंच तेवढं घर वाचलंय जळायचं. देशपांड्यांचं एक राहिलं थोडस, आणि त्या बाबूराव जोशांचं एक. बाकी सगळीकडे लुटालूट, जाळपोळ. वहिनी, पण दंगल किती वाजता सुरू झाली? 12-1 तरी वाजले असतील. तेव्हा आपण वाट चालत होतो. हो, तुम्ही शिवघाटावर उतरल्याचं समजलं आम्हाला. तेव्हापासून असे काळजीत होते. म्हणाले पोरं कशी असतील, नीट पोचतील ना. वहिनी, पण तुम्हाला कसं कळलं आम्ही शिवघाट उतरलो ते? रात्रीच्या गाडीने आबासाहेब देशमुख आले तेव्हाच समजलं आम्हाला. रमा, ए रमा. कोण? पुजारी काकू? अगं होय, मीच. आणि पोरं कधी आली ती? आत्ताच आली. काय हो काकू? अगं तुम्ही नाही का जाणार सरकार वाड्यावर झोपायला? का? अगं तो माणूस मारलाय ना शिंदे फौजदारानं. त्याचा सूड घ्यायला येणार आहेत म्हणे रात्रीची माणसं. अगं बाई, मग आता? मग काय, घरादाराला कड्या कुलप घालून सरकार वाड्यावर जायचं आश्रयाला. घरदार राहिलेतच कुठे म्हणा कड्या कुलप घालायला. अण्णा कुठे दिसत नाही तो? हो, पोरं एवढी पायपीट करून घरी आली, त्यांना चहा द्यायचा तर साखर नाही, चहा नाही, घरात पुरेसं पाणी सुद्धा नाही. काय वाटलं कुणास ठाऊक, तडकाफडकी उठले आणि गेले कुठेतरी निघून. अगं माझ्याकडे नाही का पाठवायचं? निघते मी, तुलाही तयारी करायला हवी. हो, आम्ही लागतो तयारीला. अगं जीव सुरक्षित राहण्यासाठी सरकार वाड्यावर जायलाच हवं रमे. यथा